जेफ्री एप्स्टीन 2019 मध्ये या धूर्त माणसाचा मृत्यू झाला आणि त्याची सगळी कारस्थानं बाहेर आली. पण ज्या बेटावरती हे सगळे काळे धंदे चालायचे ते आयलंड सध्या कोणाकडे आहे? त्या प्रायव्हेट बेटाचं नेमकं काय झालं सांगतो. तर जेफ्री एप्स्टीन गेल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत हे बेट विक्रीसाठी उपलब्ध होतं. शेवटी 4 वर्षांनी 2023 मध्ये बिलिनियर स्टीफन डेकॉफ यांनी हे बेट विकत घेतलं. एप्स्टीनच्या मालकीची 2 बेटं होती, लिटिल सेंट जेम्स आणि ग्रेट सेंट जेम्स. ही दोन्ही बेटं स्टीफन डेकॉफने $60 मिलियन विकत घेतली. या शापित बेटाला डेकॉफ एका लक्झरी 5 स्टार रिसॉर्टमध्ये बदलणार आहे, जेणेकरून तिथली निगेटिव्ह ओळख पुसली जाईल. पण अजूनपर्यंत तिथं कोणतंही बांधकाम सुरू झालेलं नाही आहे, कारण या जागेचा इतिहासच इतका भयानक आहे की तिथं टुरिझम सुरू करण्यासाठी बऱ्याच सामाजिक अडचणी येतात. हे तेच बेट आहे ज्या बेटाला संपूर्ण जग हे पीडोफाईल आयलंड म्हणायचं. इथेच एप्स्टीन त्याच्या खासगी विमानाने, ज्याला लोक लोलिता एक्सप्रेस म्हणायचे, त्याने जगभरातून कमी वयाच्या मुलींना तिथे घेऊन यायचा. जगातील अनेक शक्तिशाली लोक, राजकारणी आणि अब्जाधीश तिथे सिक्रेट पार्ट्यांसाठी यायचे. एप्स्टीन या बड्या लोकांना मुली पुरवायचा. 75 एकरच्या या बेटावर अनेक गुप्त खोल्या आणि विला आहेत. तिथे या मुलींना डांबून ठेवलं जायचं आणि त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. असंही सांगितलं जातं की एप्स्टीनने तिथे हिडन कॅमेराच्या मदतीने अनेक ताकदवर लोकांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते, जेणेकरून तो त्यांना पुढे ब्लॅकमेल करू शकेल. पण एप्स्टीनचं बिंग फुटलं आणि त्याला जेरबंद केलं गेलं. आता तरी या निसर्गरम्य बेटाचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा एवढंच. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.